नमस्कार, मी आहे रुपाली. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला ट्रेंडिंग अशी नेटची स्लीव स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला शिवणकाम सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. चला. ही बाही 10 इंचाची आहे. सुरुवातीला मी खालून 2.5 इंचावर ती खूण करून घेतली आणि नंतर पट्टीने स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. तिथून वरती 1.5 इंचावर खूण करून परत एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. नंतर स्लीव्ज मधून फोल्ड करून मध्यभागी एक रेष ओढून 1.5 इंचावर वरती डॉट मारून घ्यायचे आहेत आणि त्या डॉटच्या बरोबर खाली एक एक डॉट मारून घ्यायचे आहेत आणि झिगझॅग पॅटर्नमध्ये तिथे रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी कशा रेषा ओढून घेतेय. त्यानंतर खालूनही रेषा ओढून घ्यायच्या आहेत. रेषा मारून झाल्याच्या नंतर चॉकनी त्याला हायलाइट करते म्हणजे तुम्हाला ते नीटनेटकं दिसेल. यानंतर आता आपण मशीनवर ठेवून ह्याला शिवून घेऊया. चला तर मग आता मशीनवर. सुरुवातीला झिगझॅग पॅटर्नमध्ये जिथं आपण रेषा आखलेल्या आहेत त्या रेषांवरती आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे, शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. स्टिच करून झाल्याच्या नंतर त्या खाली कॅनव्हास पेपरची पट्टी एक ठेवून आपल्याला परत स्टिच करायचं आहे. इथे तुम्ही दुसऱ्या कपड्यावर पण ठेवून करू शकता, पण माझा ब्लाऊजचा कपडा जाड असल्यामुळे मी तसं न करता डायरेक्ट खालीच ठेवलेली आहे. आता त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई झाल्यावर एक्स्ट्राचा कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे आणि नंतर ते मधले जो आकार आलेला आहे तो मोजून घ्यायचा आहे. इथे तो 1/2 इंच आलेला आहे माझा. नंतर मग तो असा झिगझॅग पॅटर्नमध्ये कट करून घ्यायचा आहे. कट केल्याच्या नंतर थोडेसे कट मारून आपल्याला ते पलटी करून घ्यायचं आहे. त्रिकोणी त्रिकोणी त्याचा आकार तयार होतो. त्याला तुम्ही इस्त्री करून सुद्धा फिनिशिंग करू शकता. खूप छान फिनिशिंग येते. त्यानंतर एक नेटचा तुकडा घ्यायचा आहे. एक 1.5 ते 2 इंच किंवा थोडंसं जास्त कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नंतर त्याला शिलाई मारून घेऊन आपल्याला ते असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे दोन्हीकडे शिलाई मारून. आणि नंतर मग
आपल्या स्लीव्जवरती ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित बसवून नंतर त्याला शिवून घ्यायचं आहे. नंतर दुसरा बाहीचा पॅटर्न घेऊन तो पण त्या आकारामध्ये ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती. असं व्यवस्थित लावून पिनाने पिनअप करायचं आणि नंतर मग परत एक शिलाई मारायची. तुम्ही अर्धा इंच माप ठेवलं होतं तर तुम्ही अर्धा इंचच ठेवायचं आहे आतमध्ये. नंतर मग फिनिशिंग करून घ्यायची आहे बाहीला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.